तो टाकतो आणि या बॅटरला मात्र कुठल्या प्रमाणात संधी निर्माण करून देत नाही. आणि या दोन गटामध्ये अजय हा दुसरा सामना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक आमने लुणाड जिल्हा परिषदेनं मात्र विजय संपादित केला होता आणि ही दुसऱ्यांदा मात्र ही भेट दोघांची झालेली आहे. हो, रांदोलीच्या मैदानावर तो सामना खेळवला गेला होता आणि तेथूनच ही संकल्पना खरं तर आपल्या समोर आलेली आहे. म्हणजेच तिकडे आमने लोणारचे क्रिकेटर्स पाहुणे होते, पण आता आमने लोणारच्या क्रिकेटर्सनी खऱ्या अर्थाने इन्व्हाइट केलेलं आहे, 7 स्टारने इन्व्हाइट केलेलं आहे रांदोली जिल्हा परिषद गटाला. सुरुवात चांगली केली आदित्यने. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, फुल टॉस जरूर होता, मात्र बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क बनवताच आला नाही. लेग बाईकच्या रूपात एक चिकी सिंगल. रिक्स होती या रन्स मध्ये, परंतु म्हणतात ना की रिक्स में बरकत होती आणि खऱ्या अर्थानं ती धाव मात्र सचिननं मात्र कशी बशी पूर्ण केली. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 2 षटकं जी आपण पाहतोय सुरुवातीची मॅन्डेटरी पॉवर प्ले असतील आणि आदित्य वागण्याने सुरुवात तर चांगल्या प्रमाणे करून दिलेली आहे पहिल्या पॉवर प्लेमध्ये, परंतु एक जमेची बाजू जर पाहिली तर प्रतिस्पर्धी संघाने एकही विकेट आतापर्यंत गमावलेला नाहीये. इम्प्रोवाइज स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, शॉट पलीकडे छत्रशिका आहेत, पुन्हा टार्गेटचा प्रयत्न, तिकडे मात्र निशाणा चुकीचा पाला बोलतो आणि एक धाव मात्र तिथे कंप्लीट केली गेली. काही दिवसांपूर्वीच रांदोली विभागामध्ये आपण कोणगावच्या मैदानावर पंचक्रोशी प्रीमियर लीगचं आयोजन बघितलं होतं आणि त्या लीगमध्ये जवळपास हे सर्वच खेळाडू खेळलेले आहेत जे आपल्याला रांदोली जिल्हा परिषद गटाच्या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. पिंपळगडचे देखील खेळाडू आपल्याला या टीममध्ये पाहायला मिळतील, विशेषतः लेजंड खेळाडू सूरज जोशी असेल. सुरुवात थोडी शांत आहे कारण गोलंदाजी अफलातून होते. आता मात्र एक कडक ड्राईव्ह, परंतु वाईड ऑफ डिफेंड विकेट फिल्डर उपस्थित आहे विनय पाटील त्या ठिकाणी. फक्त एक धाव मिळणार आहे आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 4. जबरदस्त अप्रतिम सुरुवात या ठिकाणी आमने लोणाड जिल्हा परिषद गटाचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त या ठिकाणी 4 धावा मात्र आदित्य वाकडेने खर्च केला आणि चांगले फ्लायिंग स्टार्ट आपण म्हणू शकतो. आणि याचा मात्र पाहू शकलो प्रत्येक प्रेक्षक स्टँडमध्ये अजय आता मात्र हे क्रिकेटचे दर्दी पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहू शकाल स्वर्गीय मोतीराम बालू स्वर्गीय प्रेक्षक स्टँड बोर्डामध्ये खचाखच भरला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दुसरा प्रेक्षक स्टँड पाहू शकाल ISPL प्रेक्षक स्टँड RD11 स्टँडमध्ये सुद्धा भरपूर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं तर स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील प्रेक्षक स्टँडमध्ये सुद्धा प्रेक्षक चांगल्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. आणि स्वर्गीय अनिल वसंत भामरे प्रेक्षक स्टँड, सर्वांचं हार्दिक स्वागत आमने लोणार प्रीमियर लीग 2026 मध्ये. 4च धावा फलकावर लागलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये, मात्र विकेट गेलेली नाही आणि तो कुठेतरी प्लस पॉईंट आता घेऊन जावं लागणार आहे. फलंदाजांना पुढे चालावं लागणार आहे. धावांचा वेग मात्र वाढवावा लागेल. प्रत्येकी 6 षटकांची ही लढत आहे. आणि अजय जो प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय विनर संघासाठी विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि 7 स्टार ग्रुपच्या वतीनं 5,000चं म्हणजे एकूण तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आपण विनर टीमसाठी देणार आहोत. क्या बात आहे. गोलंदाजीसाठी सावध एक्सप्रेस किरण पाटील. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका तटवलाय ऑन साईडला. बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना डीप मिड विकेटला फिल्डर थोडासा दूर होता, त्याचा फायदा इथे फलंदाज घेत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट आणि एक आत्मविश्वास वाढवणारा फटका सचिन चौधरीच्या बॅटमधून आलाय. पहिल्या षटकामध्ये भरपूर स्ट्रगल केलंय सचिननं देखील. धावसंख्या बिनबाद 6. पहिल्या मोठ्या फटक्याची प्रतीक्षा सर्व क्रिकेट रसिकांना जरूर आहे या मॅच मध्ये. भरपूर प्रतीक्षा प्रेक्षकांनी देखील केलेली आहे या सामन्याच्या. अगदी स्पर्धा सुरू झाल्यापासून चर्चेत हा सामना राहिलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, जाणून बुजून लेगस्टिकच्या बाहेर टाकलाय, परंतु नो बॉलचा इशारा. बॅटरला जरूर बीट केलं होतं. ओव्हर स्टेपिंग. क्वार्ट्रिल ऑफ भिवंडी म्हणून देखील ओळख आहे किरण पाटीलची. आणि अजय या सत्रामध्ये किरण पाटील भन्नाट फॉर्मात आहे. तब्बल 9 ते 10 मालिकावीर सिरीज म्हणून सायकल त्यांनी जिंकलेले आहेत आणि बॅक टू बॅक 6 सायकल्स. स्वीप करण्याचा प्रयत्न, आधी बॉडीला चेंडू ब्रश झाला आणि अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते. सीमा रेषा आहे की लक्ष्मण रेषा अजय रांजोली जिल्हा परिषद गटासाठी आतापर्यंत
तर मात्र प्रॉमिसिंग क्रिकेटर मात्र पाहायला नाहीये. याचा कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आणि तिखट मारा आपण पाहतोय. आमने लोणार जिल्हा परिषद गटातील गोलंदाजाचा जबरदस्त परफॉर्मन्स. या मैदानावर पहिल्या पर्वामध्ये आपण LPL मध्ये आमने लोणार विपक्ष पडगा टेनिस क्रिकेट अशी मॅच बघितली होती. आता मात्र संकल्पना चेंज झालेली आहे. जबरदस्त फटका अगदी गॅपमधून बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अखेर सीमारेषा फोडली आहे बॅटर सचिन चौधरीनं. मॅच मधील पहिला चौकार. जबरदस्त इकडे मात्र फटका पाहायला मिळतो आणि किरण पाटीलसाठी पाहिलं तर या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. जर हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली तर मिस्टर राजू म्हात्रे जे सावधचे उद्योजक आहेत त्यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. पुढचा बॉल किरण पाटीलचा. हो इकडे मात्र हुक करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईलिंगला मात्र बेट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि चांगल्या प्रमाणात क्षेत्ररक्षण आणि तब्बल 2 रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आता मात्र धाबा यायला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. या 2 रन्स आणि या 2 धाब्याच्या साह्यानं फलकावरती 13 धाबा विदाउट लॉस. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. राजनोली जिल्हा परिषद गटासाठी 9 धावा आलेल्या आहेत किरण पाटीलच्या विरोधात. एक नो बॉल देखील पाहायला मिळाला. फ्रीटवर धावा आली नव्हती परंतु तदनंतर चौकार आणि मागचा बॉल इम्प्रोवाइज फटका आपण बघितला. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कनेक्शन खरं तर तेवढं चांगलं नव्हतं. मात्र 2 धावा तेथे देखील मिळाल्या आणि आता अर्जन्सी दिसते फलंदाजांकडून. धावांचा वेग वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो 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 फास्ट अँड फ्युरियस बॅटरला बीट केलं परंतु विकेट कीपर देखील तिथे थोडासा साचपडताना दिसला. लेग बाईचा इशारा पंच करतायत. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 14. काय जबरदस्त मात्र संघाची आपण बांधणी पाहतोय. आमने लोणार जिल्हा परिषद गटातील हे सर्व स्टार खेळाडू पाहायला मिळत आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये. जे सध्या हा काल गाजवत आहेत आणि दुसरीकडे पाहिलं तर राजनोली जिल्हा परिषद गटातील हे जबरदस्त क्रिकेटर सध्या आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. नृत्य आहे आमने लोणार प्रीमियर लीग. फलक्यावरती 14 धावा. छोटीशी पार्टनरशिप दोघांमध्ये आता मात्र या ठिकाणी जोडलेली आहे. हो फुल टॉस फक्त ड्राईव्ह केला. एक देश त्या कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाडा चेंडूवरती येतोय. सिंगल धाव मात्र कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न सचिनने केलाय. रनआउटची संधी होती परंतु दैवतच्या हातातून चेंडू निसटला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 16 धावा. 8च्या गतीने धावा पाहायला मिळत आहेत. खरं तर फार मोठी धावसंख्या तर नाहीये पॉवर प्लेचा खेळ पाहता पण विकेट गमावलेली नाहीये आणि पहिल्या षटकाच्या तुलनेत दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग चांगली पाहायला मिळालेली आहे. थोडासा आत्मविश्वास वाढताना दिसलाय दोन्ही फलंदाजांचा. हेमंत कराळे 3 बॉल्समध्ये 4 वर खेळतोय. सचिन चौधरी 10 बॉल्समध्ये 9 धावा त्याने केलेल्या आहेत. कुठेतरी स्ट्राईक रेट त्याचा थोडासा कमी आहे. तो दोघांनाच वाढवावा लागणार आहे. दोघांचा स्ट्राईक रेट आतापर्यंत तेवढा चांगला राहिलेला नाहीये पण विकेट्स हातात आहेत आणि त्यामुळेच येणाऱ्या 4 षटकांमध्ये अगदी बिनधास्तपणे बॅटिंग केली जाऊ शकते. निडरपणे तो प्रयत्न देखील होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अजय विकेट्स मात्र गमावले नाही आहेत. अजूनही मात्र पाहिले तर सर्वचे सर्व विकेट्स त्यांच्या हातात आहेत आणि अजूनही मात्र इथून आपण विचार केला तर मात्र एक चांगली धावसंख्या उभी राहू शकते आणि तो प्रयत्न मात्र इथे केला जाणार का. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकासाठी सुनील गांगुडेचा मात्र इथे वापर केलाय. म्हणजे 3रा षटक आणि 3ऱ्या षटकासाठी 3 गोलंदाजांना आतापर्यंत इथे कॅप्टननं वापर केलाय. अक्षय थेटेने आतापर्यंत एकही षटकाचा स्पेल हाताला नाहीये. एक वेगळी रणनीती आपण पाहतोय. बॅटिंग टीमचा आपण विचार केला तर येणाऱ्या फलंदाजांमध्ये देखील एकापेक्षा एक सरस बॅटर यायचे बाकी आहेत. ज्यामध्ये लेजंड खेळाडू सूरज जोशी असेल. डावखुरा विस्फोटक बॅटर आहे. तसेच अल्पेश ठाकरे ठाकूरपाड्याचा एक जबरदस्त धडाकेबाज बॅटर आणि कॅप्टन विनीत भगतला आपण विसरू शकत नाही. तो जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. या हंगामामध्ये इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीगमध्ये आपण त्याला बघितलं होतं. मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अगदी नॅशनल लेवलची ती स्पर्धा होती. हो आणि अंडर 26चा तो खेळाडू आहे. पुढचा बॉल सुनील. ओ ओव्हर पिच बॉल आणि काय फटका खेळलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हा पहिला षटक करत असताना टीम राजनोली जिल्हा परिषद गटासाठी. समाजसेवक माणूस भला मनाने आहे साधा आहे प्रेम
सरवली पाण्याचा ग्रेट शॉट स्टँड अँड डिलिव्हर. उजव्याष्टीच्या बाहेर थोडासा खोलवा टप्प्याचा बॉल होता, मात्र जबरदस्त हँड आय कोऑर्डिनेशन पाहू शकाल. थोडासा शफल केलं होतं फ्रंट लेग स्टिक कडे, परंतु हात बघा किती वेगानं चाललेत आणि बॅट वेगानं फिरली आहे. स्ट्रेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला डिपॉझिट केलंय. पहिला षटकार येतोय. फलंदाज हेमंत कराळीच्या बॅटमधून करारा प्रहार. कडक कडक जशी आपण एखादा फेसबुकमध्ये एखादी कमेंट्स एखादा पाठवतो खेडी की तसा हा शॉट मात्र हेमंतच्या बॅटमधून निघाला. हो, आणि मात्र रिव्हर्सचा फटका. आता मात्र जे तू कितपत सहमत आहेस की या सरळ बॅटने हेमंत यापूर्वी या सरळ बॅटने चांगला फटका केला होता आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स फटका, या फटक्याची गरज होती का? मला तर वाटतं कोणीच सहमत नसेल त्याच्या या फटक्याशी, कारण सरळ बॅटने नुकताच एक जबरदस्त षटकार त्याने ठोकला होता. पण येस, त्याची एक वेगळी रणनीती होती. त्याने अगोदरच ठरवलं होतं, कारण डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर नाही आहे किंवा डीप थर्डमॅनला फिल्डर नाही आहेत, फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की बॅट थोडी जरी लागली तर चौकार मिळेल, पण तसं घडलं नाही. स्लोवर शॉट बॉल, बाहेर निघणारा चेंडू आहे, वाईड. लेग कटरचा वापर ह्या गोलंदाजाकडे देखील भरपूर व्हेरिएशन्स आहेत, विशेषतः त्याच्याकडे फास्ट लेग कटर देखील आहे आणि स्लोवर लेग कटर देखील फार चांगला तो टाकत आलेला आहे. येथे बाउन्सरचा वापर, पंच 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करतायत. अवांतर धाव खर्च करण्यात आली आहे सुनील गांगुर्डेच्या माध्यमातून. धावसंख्या बिनबाद 23. हो, आणि हा बाउन्सर जर पाहिला तर अगदी बॅटरच्या आवाकाच्या बाहेर होत आणि एक योग्य निर्णय पंच रमेश म्हात्रे सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इकडे मात्र पाहू शकाल ऑन साईडला पुन्हा उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु कनेक्शन नाहीये. सिंगल रन्स कंप्लीट धुरीचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र या ठिकाणी 2 धाबा सुद्धा मात्र पूर्ण केल्या गेल्या. अशा प्रमाणे जर तुम्ही हलगर्जीपणा केला तर मात्र कधीही तुमच्या संघाला मात्र त्याचा नुकसान होऊ शकतो. आणि थोड्याच वेळामध्ये मित्रांनो या विभागाचे भाग्य विधाते आणि नेहमीच 7 स्टार कमिटीच्या पाठीमागे खंबीरपणाने उभी राहणारी व्यक्ती अर्थात दयानंद सोरगे साहेबांचा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. आणि तिसऱ्या पंचाची मात्र इकडे मदत घेतली. सॉफ्ट सिग्नल बॅटर नॉट आउट आहे, परंतु चेक केला जाईल. सर रमेश म्हात्रे सर, आय थिंक टीव्ही पंचाकडे हा निर्णय कशासाठी तुम्ही सोपवलाय? रनआउटसाठी? यस. अंडर ऑफ फेक केली होती त्या ठिकाणी गोलंदाज सुनील गांगुर्डेनं. फलंदाजाने बॅट स्लाइड करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि आता तो तुम्ही पाहू शकाल. आणखी थोडं स्लो मोशन रिप्ले मध्ये चेक केलं जाईल. क्लोज आहे. भरपूर क्लोज निर्णय आहे आणि टीव्ही पंच खऱ्या अर्थाने इथे मात्र चेक करतात. ज्यावेळी बॅट ग्राउंडेड झालेली आहे त्यावेळी मात्र ज्या बेल आहेत त्या मात्र खाली पडलेले आहेत की हे आता मात्र चेक करावा लागेल. काय टेलिकास्ट आहे, SK एंटरटेनमेंटच्या वतीनं ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. आता स्पष्ट झालेलं आहे, इट्स नॉट आउट. 2 धावा इथे मिळतील. ओव्हर थ्रोचा देखील फलंदाजांनी नंतर फायदा घेतला. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. एकही विकेट्स इथे मात्र या ठिकाणी गमावलेली नाही आहे. जबरदस्त मात्र या ठिकाणी सुरुवात आपण इथे म्हणू शकतोय. सुनीलचा पुढचा बॉल थोडासा खाली राहिला आणि या चेंडू चालला अगदी शॉर्ट फाईन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इनसाइड एज, फार मोठी इनसाइड एज होती, परंतु सुदैवी ठरलाय फलंदाज हेमंत कराळे की बॉल एस्टनवर गेलेला नाहीये. प्लेड ऑन होता राहिलाय. 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 26. विकेटच्या शोधात आता गोलंदाज आहेत खरे, परंतु आतापर्यंत तरी विकेट मिळालेली नाही आणि विकेट लवकरात लवकर काढाव्या लागतील, नाहीतर इथून धावांचा वेग आणखी जास्त वाढताना दिसेल. तसंही त्यांनी चांगलं इनिंग्सला पेस केलेलंच आहे. सुरुवात अगदी संथ होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा फलकावर होत्या, परंतु किरणच्या विरोधात आल्या 11 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये देखील चांगल्या धावा आतापर्यंत आलेल्या आहेत, 10 धावा. आणि
खऱ्या अर्थानं आपण ज्यांची आतुरतेने मात्र इथे वाट पाहत होतो पंच वाईटचा इशारा आणि 2 मिनिटं आपण खेळ थांबवायचा आहे. खऱ्या अर्थानं नेहमीच जेव्हा जेव्हा आमने लोणार प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहत असतो आणि तेव्हा तेव्हा 7 स्टार ग्रुपच्या पाठीमागे जी व्यक्ती खंबीरपणाने उभी असते, खऱ्या अर्थानं या विभागाचे भाग्य विधाते ज्यानं या विभागाचा जनसेवेचा वारसा हाती घेतलाय, असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व दयानंद दादा चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना वेलकम, सुस्वागतम 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 आपलं या क्रीडा नगरीमध्ये सबस्ता ग्रुपच्या वतीनं आणि संपूर्ण आमने लोणार करांच्या वतीनं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दादा उद्घाटन प्रसंगी सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती त्याची मात्र आपण पाहिली आणि आज या स्पर्धेची शेवटची रात्र निरोप देणारी रात्र आणि सोबतीला पाहिल्यानंतर सावध ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेशजी पाटील यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फटाकाच्या आतिषबाजीनं या ठिकाणी आपण दादांचं स्वागत करतोय आणि त्यांच्यासोबत संपूर्ण त्यांचे मित्र परिवार, त्यांचा संपूर्ण ताफा, सर्वांचं आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. फटाक्यांचा जल्लोष आणि दादांच्या माहितीसाठी जो सामना सुरू आहे, आपल्या विभागातील संघ सध्या आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. रांजोली जिल्हा परिषद गट आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ पाहिल्या तर आमने लोणार जिल्हा परिषद गटामध्ये ही आपण मॅच पाहतोय. मैत्रीपूर्ण लढत, एक्झिबिशन सामना आणि ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल ज्याचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व दयानंद दादा चोरगे साहेबांना आपण पाहतोय. सोबतीला माजी सरपंच सुरेशजी पाटील आणि DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष योगेशजी पाटील. ह्या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत सन्माननीय दयानंद चोरगे साहेब, हे आपल्या विभागातील एक दानशूर व्यक्तिमत्व. दादांचं हार्दिक स्वागत आहे. 26 धावा फलकावर आहेत. स्विंग अँड मिस ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सचिन चौधरीनं केलाय. बघा स्कोअरमध्ये थोडंसं करेक्शन आम्ही केलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि याही ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. तर 26 धावा फलकावर, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. शेवटचा बॉल बाकी सुनील गांगुर्डेच्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर षटकार होता, नंतर 2 वाईट बॉल देखील या षटकामध्ये आलेत, पण तो षटकार आल्यानंतर कुठलाही मोठा फटका आणखी खेळू दिलेला नाहीये. फलंदाजांना थोडंसं कमबॅक जरूर केलंय सुनीलनं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. हा स्विच हिटचा फटका दोन्ही फलंदाजांनी वारंवार ट्राय केलाय, पण यश मिळालेलं नाही आहे, परंतु धावतात चांगले आणि इकडे थोडंसं स्लॉपी वर्क म्हणावं लागेल. त्याच्यामुळे 2 धावा कंप्लीट होत आहेत. लेग बाईचा इशारा आणि याचबरोबर षटक देखील झालंय कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 28. रांजनोली जिल्हा परिषद गट. हो, सुरुवात जर आपण पाहिली तर या ठिकाणी संत आणि सावध आपण पाहिले, परंतु आता 3 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपूर्ण झाला आणि चांगल्या प्रमाणात धावा इथे पाहायला मिळतात. पुन्हा तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. सन्माननीय दयानंद दादा चोरगे साहेब आणि खऱ्या अर्थानं त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर माजी सरपंच सुरेशजी पाटील आणि DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष. खऱ्या अर्थानं कार्यकर्ता कसा असावा तर विश्वास असावा आणि तो कार्यकर्ता खऱ्या अर्थानं योगेश पाटील याच्याकडे मी नेहमीच पाहत असतो. जिथे या चोरगे परिवार तिकडे योगेशजी पाटील अगदी दिवस रात्र DY फाउंडेशनसाठी नेहमीच ते झगडत असतात, मेहनत करत असतात. सर्वांचा मी मनापासून या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय रांजनोली जिल्हा परिषद गट संघाचा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि 3 ओव्हर्समध्ये एकही विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे, पण इतर फलंदाजांना कितपत संधी मिळेल हा देखील एक मोठा प्रश्न आता निर्माण होतोय. 7 बॉल्समध्ये 13 धावांचं योगदान आतापर्यंत हेमंत कराळीचं राहिलंय. गोलंदाजीसाठी अक्षय थेटे कॅप्टन स्वतः सज्ज होत आहे. 12 बॉल्समध्ये 11 सचिननं बनवल्यात. 7 धावा काही धावा एक्स्ट्रा आलेल्या आहेत.
चला स्पीडअप करा प्लीज. यानंतर आपल्याला आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 3 ची फायनल मॅच पाहायला मिळेल. वीरेन स्पोर्ट्स यवई विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघ मागच्या दोन्ही हंगामांमध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत झाला होता, परंतु आज त्यांनी या तिसऱ्या पर्वामध्ये सेमीफायनलमध्ये दमदार कामगिरी केली. प्रतिस्पर्धी संघ रोशन स्पोर्ट्स मुठवळला 21 वर ऑल आऊट केला आणि सेमीफायनलचा सामना जिंकला. फटका तर चांगला आहे, परंतु डीपमध्ये फिल्डर सज्ज. ओ फंबलिंग, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा देखील प्रयत्न होईल. खराब क्षेत्ररक्षण मात्र यावेळेला ओ हो बघायचं आहे. विकेट किपरने इष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि या पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद. प्रत्येक ठिकाणी त्याच्या कार्याचा डंका लागलाय वाजायला. प्रत्येक ठिकाणी त्याच्या कार्याचा डंका लागलाय वाजायला. सन्माननीय दयानंददादा चोरगे साहेबांचं आणि वीरेंद्रदादा चोरगे साहेबांचं गुणगान करणारे संगीत आणि दरम्यान या ठिकाणी सावतगावचे युवा उद्योजक राजूजी म्हात्रे यांचा मात्र शुभागमन होत असताना त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इकडे हे दृश्य पहा. थोडीशी मिसफील्ड जरूर झाली होती, परंतु तदनंतर फेकी चांगली आणि दैवतनं कुठल्या प्रमाणात चुकी केली नाही. योग्य वेळेवरती तिकडे मात्र इष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि रांजोली जिल्हा परिषद गटाला लागणारा हा पहिला धक्का. फलंदाज सचिन चौधरी मात्र त्या ठिकाणी भास झाला आणि आता हेमंत करालेच्या सोबतीला विनीत भगत, ज्या खेळाडूची चर्चा सुरू होती तो मात्र खेळाडू आता पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी अजय छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसेवरती एक स्पर्धा रंगली होती अंडर-26 आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा विनीत भगतनं जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. हो, फार चर्चेत असलेलं नाव आहे विनीत भगत. अगदी ISCL सारखी नॅशनल लेवलची स्पर्धा तो खेळून आलेला आहे. मुंबई संघाचं प्रतिनिधित्व त्याने तिकडे केलं होतं. बेंगळुरूमध्ये ती स्पर्धा झाली होती आणि पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये देखील काही दिवसांपूर्वी फार चांगली बॅटिंग विनीत भगतची पाहायला मिळाली होती. त्या स्पर्धेमध्ये देखील तो भरपूर चर्चेत राहिला आणि उज्ज्वल भविष्य आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, अगदी व्यावसायिक स्तरावरच्या स्पर्धांमध्ये आपण या खेळाडूला जरूर पाहणार आहोत असं वाटतंय त्याच्याकडे बघितल्यानंतर, त्याचा खेळ बघितल्यानंतर. हो, येणारा भविष्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि चला विनंती असेल की आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्याला यानंतर अजूनही एक फायनल मॅच मात्र खेळवायची आहे. अक्षय थेटे या चौथ्या षटकासाठी आता मात्र इथे सज्ज झाला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी रनआउटची विकेट्स मात्र आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये मुठवल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष योगेजी पाटील साहेबांच्या वतीनं स्पोर्ट सायकल या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप झालेली आहे. त्यांचेही करूया आपण विशेष आभार. 7 स्टार ग्रुपच्या वतीनं. पुढचा बॉल. हो, इकडे मात्र पॉसिबल पॉईंटला बीट करण्याचा प्रयत्न. कैपीला मात्र बीट केला आणि चेंडू सरळ बॉर्डरच्या पलीकडे. क्लासिकल चौकार. या ठाणे जिल्ह्यात युवांचा वीरनानाचं नाव आहे ट्रेंडिंगला. ठाणे जिल्ह्यात लागलाय रवीर चोरगे नाव गाजय. थोडासा आखो टप्प्याचा बॉल होता आणि वेट दिली होती अक्षय थेटेनं. वेट करत असताना हा फटका सजवला. पॉइंटला फिल्डर जरूर होते कैलास, परंतु त्यांना बीट करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारानं अकाउंट ओपन केलंय विनीत भगतनं. ओ यावेळेला वेगवान बॉल. अपील जोरदार आहे कॉट बिहाइंड साठी. मात्र पंचांची स्वीकृती मिळेल का? यस, पंचांचं बोट आकाशाकडे आणि विनीत बाद. गावात मिळतोय मान, गावागावात मिळतोय मान. दादाचं गाती सारे गुणगान, गोरगरीबाला करीती दान. गोरगरीबाला करीती दान, गोरगरीबाला करीती दान. रुबाबल्याला थोड नाही त्याला होती सारे फिदा. अरे रुबाब. थोडंसं निराश केलंय विनीत भगतनं या मॅचमध्ये. प्रेक्षणीय लढतीमध्ये राजनोली गावचा हा सुपुत्र चौकार पहिल्या बॉलवर ठोकला खरा, परंतु दुसऱ्या बॉलवर चोख प्रत्युत्तर अक्षय थेटेचं. थोडासा आतमध्ये आला बॉल. इनसाइड एज होती आणि विकेट किपर दैवतनं चांगला झेल स्वीकारला. नाही, असं वाटतं की प्रशंसा जास्तच झाली विनीत भगतची ज्या अनुषंगाने मात्र, परंतु त्या कॅलेबरीचा तो खेळाडू होता. परंतु इकडे खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं मी कौतुक करेन, कारण थेटेने त्याला मात्र त्या ठिकाणी चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडला आणि न्यू बॅटरचा मात्र पाहू शकाल अल्पेश ठाकरे आलाय आणि एक पारितोषिक आलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाने अगदी फायनलचं तिकीट बुक केलंय
आणि जर त्या संघाने फायनल जिंकली तर कोलिवलीचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या वतीनं त्या संघाला 21,000 रुपयाचं पारितोषिक रोख दिलं जाईल आणि जय बोले ग्रुप आणि मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे समर्थक त्यांच्यासाठी सुद्धा तब्बल 21,000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे तब्बल 42,000 रुपयाचं कॅश प्राईज दिल्या जाणार आहे मिस्टर अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या वतीनं. इकडे पंच केला आणि चेंडू वेगानं चालला आहे बाकट पॉईंटच्या पलीकडे 4 धावांसाठी थेटीच्या अगेन्स्ट येणारा हा दुसरा चौकार. जबरदस्त फटका आउटसाइड ऑफ, थोडासा पाठीमागे टाकलेला बॉल होता आणि विड्थ होती त्याचा फायदा घेतलाय. बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट बॉल हवेत जरूर होता परंतु बरोबर गॅपमध्ये देखील खेळला होता अल्पेश. आणि थेटेच्या या षटकामध्ये आपण बघतोय पहिल्या बॉलवर धावचीच्या रूपात विकेट आली होती, दुसऱ्या बॉलवर चौकार, तदनंतर आली विकेट आणि आता पुन्हा एकदा चौकार आलाय. धावसंख्या 38. थेटे पुन्हा एकदा ओहो अगदी प्लिक जसा मात्र इथे फटका पाहायला मिळतो. मिड विकेटचा फिल्डर चेंडूवरती वेगानं आलाय. एक रन्स मात्र त्या ठिकाणी झोडली जाईल. फटका तर अगदी कॉन्फिडन्स वाढवेल ज्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी अल्पेशनं मात्र हा ड्राईव्ह केला होता आणि या सिंगलच्या वतीने संघटित धावसंख्या 39 ही आकडा होती. अजय आपण जर स्कोअर जर पाहिला तर चांगल्या प्रमाणात आपण म्हणू शकतो कारण या ओव्हरनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. हो आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितले 6 ओव्हर्समध्ये 60-65 धावा, एक फार चांगली धावसंख्या ठरली आहे. नेत्रदीपक फटका फक्त फ्लिक केला आणि बरोबर गॅप मधून बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बारानं बंदाची सुपली सोन्याची. हेमंत आपला क्लास दाखवत असताना काय नेत्रदीपक फटका मारलाय. मनगटाचा चांगला वापर केला, बॉल एवढा खराब नव्हता. पाहू शकाल रिप्ले, फुलर लेनचा बॉल आणि तो देखील अगदी यष्ट्यांच्या रोखानं परंतु अप्रतिम असं टायमिंग आणि बरोबर गॅपमध्ये खेळला होता. चौकार शेवटच्या बॉलवर आलाय. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 2-43. आणि अक्षय तेटे पाहिलं तर या ठिकाणी भरपूर मागणार राहिलाय कारण चौथ्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर तब्बल अक्षयने 15 धावा खर्च केला आणि पुन्हा तुम्ही व्यासपीठावरील दृश्य पाहू शकाल. भरपूर संख्येने मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आधारस्तंभ खऱ्या अर्थानं 7 स्टार कमिटीच्या पाठीमागे नेहमीच अगदी खंबीरपणानं उभे असतात. त्यानंतर दादा सोरगे साहेब आणि तसं पाहिलं तर या विभागाने सुद्धा मात्र दादांना फार प्रेम दिलाय. हो, समाजसेवेचं व्रत त्यांनी हाती घेतलेलं आहे. दादांचं या विभागावर भरपूर प्रेम आहे आणि दादांवर देखील या विभागाचं तेवढंच जबरदस्त प्रेम आहे. फार मोठं योगदान या स्पर्धेला नेहमीच दादांचं लाभत आलेलं आहे. 43 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल राजनोली जिल्हा परिषद गट संघाची आपल्याला पाहायला मिळते. समोरचा संघ ALPL स्टार्स आहेत. खऱ्या अर्थानं आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्या संघाची बांधणी आहे आणि एक्झिबिशन मॅच आहे. दोन्ही विभागांतील क्रिकेट वृद्धिंगत व्हावं यासाठी देखील हा एक चांगला प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न आहे 7 स्टार ऑर्गनायझिंग कमिटीचा आणि मैत्रीचे संबंध वाढीस लागले पाहिजेत. किरण आलाय. किरणचा हा दुसरा स्पेल आहे. थोडासा फुलर लेंथवर टाकलेला बॉल टर्न केला ऑन साईडला. डीप मिड विकेट आहे. विनय तिकडे उपस्थित लवकर पोहोचलाय बॉलवर, त्याच्यामुळे दुसरी धाव घेण्याची संधी नाहीये, फक्त एकच मिळणार आहे. मात्र टायमिंग अल्पेशचं चांगलंच राहिलंय. पहिल्या बॉलपासून चांगल्या टचमध्ये दिसतोय आणि मोठे फटके देखील या येणाऱ्या 2 षटकांमध्ये कदाचित त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील. हेमंतनं चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 9 बॉल्समध्ये 18 धावांचं योगदान त्याचं राहिलंय. 200चा स्ट्राईक रेट आहे, तो आणखी वाढवण्याचा त्याचा देखील प्रयत्न सुरू आहे. किरण पाटीलनं पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. त्याचा चांगला सामना केला होता फलंदाजांनी, सलामीवीरांनी. आता एंड चेंज केलाय किरणचा. ओव्हरपेच लॉफ्टेड शॉट, बॉलरच्या डोक्यावरून सुरेख फटका आहे. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता परंतु बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. सरवली पाण्याचा आमचा दयानंद दादा आहे प्रेमच सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा. वा काय फटक्या खेळला या ठिकाणी. अगदी गोलंदाच्या डोक्यावरून अगदी स्टेट डाऊन तिकडे राहून आणि तिकडे मात्र पाहिली मिसफिल्डिंग झाली आणि मिसफिल्डच्या जोरावरती हा चौकार आपण पाहिला. आणि जर हा सामना
राजनोली जिल्हा परिषद गटाने जर जिंकला तर सन्माननीय भावेशजी ठाकरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथे दिलं जाणार आहे. येस, दोन्ही गटांमध्ये आपण बघायला गेलो दोन्ही परिसरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टेनिस क्रिकेट खेळलं जातं आणि भरपूर क्रिकेटचे चाहते आहेत, त्यामुळेच दोन्ही संघांसाठी आकर्षक पारितोषिकं देखील लागत आहेत. यावेळेला पुल केलाय, बॉल हवेत आहे डीप मध्ये, विनय ओ पोहोचला परंतु कॅच ड्रॉप. जीवदान मिळाले परंतु धावचीची संधी आहे आणि आता इकडे मात्र फलंदाज धाव बाद होत असताना एकाच बॉलवर 2 वेळेला त्याला जीवदान मिळालं नाहीये. हेमंत कराळे बाद होतोय, दुसरा धक्का बसतोय. बाराना बंदाची सुपली सोन्याची, अशी बाराना बंदाची सुपली सोन्याची. हे दृश्य पहा, ऑन साईडला मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न आणि विनय पारेकडून ही चूक तर घडली परंतु त्याची नजर चेंडूवरतीच होती. लगेचच त्याने मात्र चेंडूला उचलून फेक केला आणि तिकडे मात्र पहा दैवत वेलेकर चेंडूची वाट पाहत राहिला आणि योग्य वेळेवरती इष्टा उद्ध्वस्त केला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. हेमंत बाद झालाय आणि तिसरा धक्का बसलेला आहे. याच्या अगोदर 2 बॅटर्स बाद झालेले होते, सचिन आणि विनीत. हेमंतनं चांगला खेळ सादर केला या एक्झिबिशन मॅचमध्ये. 11 बॉल्समध्ये 23 धावांचं योगदान दिलं. 49ला 3 सध्या राजनोली जिल्हा परिषद गट. 49 धाबा फलकावरती आपण पाहतोय 3 गड्याच्या मोबदल्यात आणि हेमंत कराले बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले सूरज जोशी. खऱ्या अर्थानं आपण बालाजी स्पोर्ट सरुलीपाडा संघ पाहिला असेल आणि अनेक वर्षे त्या संघामध्ये सुद्धा सूरज जोशीची चांगली सेवा राहिली. परंतु आता राजनोली जिल्हा परिषद गटासाठी आता मात्र खेळत असताना 9 बॉलचा अजून एक खेळ शिल्लक आणि या 9 बॉलमध्ये आता किती धाबा जोडल्या जातील याकडे आता सर्वांच्या नजरा पाहायला मिळत आहेत. लेफ्टी टू लेफ्टी वाईड यॉर्कर बॉल विकेट कीपरकडे गेलाय. तिकडे देखील पुन्हा एकदा धावचीची संधी आणि आणखी एक बॅटर धाव बाद. अल्पेशला देखील माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 4. ते काही संकट नाही, हे दृश्य आपण सातत्याने पाहतोय कारण या डाबाचा विचार तर आपण केला तर आय थिंक रनआउटच्या स्वरूपात जास्त बॅटर बाद झालेले आहेत. आय थिंक हा तिसरा विकेट जो आपण पाहतोय गडी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. त्याला 30 यार्डची कुठली पाबंदी नाही अल्पेशजी, आपण जाऊ शकता. आणि जो नवीन फलंदाज आहे त्यांनी मात्र विनंती करतो की आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा. दैवतचं जे योगदान आहे ना ते फार चांगलं राहिलं आतापर्यंत आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या टीमसाठी, कारण 3 फलंदाजांना धावचित करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा राहिला आणि एक झेल देखील त्याने टिपलाय. विनीतचा झेल होता, इनसाइड एज लागल्यानंतर तो चांगला झेल देखील त्याने स्वीकारला. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत दैवत वेळेकरची, मॅन फ्रॉम इताडे. 49 धावा फलकावर लागतायत. 4 गडी बाद झालेत. 4.4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2-3 मोठे फटके जर 8 बॉल्समध्ये आले तर 60+ धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. आणि आता नवीन बॅटर हार्ड हिटर मोनिश पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. मोनिश पाटीलची एंट्री थोडीशी आपण उशिराने पाहतोय परंतु म्हणतात ना की एंट्री लेट असेल परंतु ते थेट असेल का पाहावं लागेल. तसं जर पाहिलं तर एक जबरदस्त क्रिकेटर आहे आणि नेहमीच बिझी मॅन म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. नेहमीच अलर्ट असतो मैदानाच्या आतमध्ये. भरपूर अनुभव आहे त्याच्या पाठीशी देखील आणि विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये चांगली हार्ड हिटिंग करण्यासाठी तो जाणला जातो. तशी हार्ड हिटिंग आता या एक्झिबिशन मॅचमध्ये त्याला करून दाखवावी लागणार आहे, कारण जास्त चेंडू उरलेले नाहीत. फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौकार लागल्यानंतर किरण पाटीलनं मात्र चांगलं कमबॅक जरूर करून दाखवलंय. खरं तर विकेट त्याला मिळालेली नाहीये पण धावचीच्या रूपात विकेट येत आहेत. किरणचा पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो आले लॉफ्ट केलाय डीप मिड विकेटला. फिल्डर आहे अक्षय थेटे. जबरदस्त कॅच, अफलातून कॅच आणि बॅटर बाद. प्रत्येक ठिकाणी त्याच्या कार्याचा डंका लागलाय वाजायला. प्रत्येक ठिकाणी त्याच्या कार्याचा डंका लागलाय वाजायला. या ठाणे जिल्ह्यात वीरदादा खऱ्या अर्थानं आपण पाहतो की वीरेंद्रदादा सोरगे यांचं मात्र हे संगीत आपण ऐकतो आणि त्यांच्याच माध्यमातून अजय या दोन्ही संघासाठी जे आपण जर्सी जी पाहत आहोत त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आणि DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दीपकजी
केणे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्याचे समीर सन्माननीय शरदजी केणे आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नभा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल, वेलकम सुस्वागत. आणि त्या मात्र व्यासपीठावरती संपूर्ण DY फाउंडेशनची टीम आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गरजूंसाठी नेहमीच ही संस्था पुढे राहिलेली आहे दादांची. आपण बघतोय DY पाटील फाउंडेशन, DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य 49 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. ओहो, तिखट यॉर्कर अँड इज गॉन लेग बिफोर. 4 बॉल्स मध्ये सरळ 4 फलंदाज बाद झालेत. आणि उगाच नाही आपण या खेळाडूला क्वार्टरला भिवंडी म्हणत. सावध एक्सप्रेस आणि काय गोलंदाजी, भन्नाट वेग व टोक क्रेशर परफेक्टली यॉर्कर आणि त्या यॉर्करला मात्र बॅटर सन्मान देऊ शकला नाहीये. आणि हे पाहू शकाल मंगेश गॉन. खतरनाक गोलंदाजी किरण पाटीलची. सुसाट वेगानं टाकलेला हा बॉल होता. 4 मुंड्या चित केलंय फलंदाज मंगेशला. त्याने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट खाली येण्या अगोदरच बॉलनं आपलं साध्य साधलं होतं. बरोबर टोवर लागलाय आणि पंचांच्या मनात ती मात्र शंका नव्हती. 6 फलंदाज बाद झालेत. 49 धावा फलकावर 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक बाकी आहे. नवीन बॅटर नीरज पाटील गोवे संघाचा खेळाडू. नीरज देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. सूरज अजूनही खेळपट्टीवर आहे. एकच बॉल त्याने फेस केलाय पण आता स्ट्राईक त्याच्याकडे असणार आहे. किरणचं षटक समाप्त झालंय. त्याचा स्पेल संपला. 2 ओव्हर्समध्ये 17 धावा देत 2 गडी बाद केले आणि भन्नाट वेगानं गोलंदाजी केली. शेवटच्या षटकासाठी आणखी एक स्पीडस्टर आता सज्ज होत आहे, मनोज घाटाळ. हो, तशी जर पाहिले तर घाटाळसाठी स्पर्धा अगदी लक फॅक्टर राहिली आहे आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे विथ द बॉल, विथ द बॅट. आणि आता मात्र या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये त्याचा मात्र वापर केला आहे कॅप्टन अक्षय थेटेनं. शेवटचे 6 बॉल शिल्लक. किती धाबा मात्र इथे जोडण्याचा प्रयत्न करतील. 49ला सध्या 5 पाहतोय. परिस्थिती राजनोली जिल्हा परिषद गटाची आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सध्या आहे. सूरज जोशी ऑन स्ट्राईकमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत सूरजच्या बॅटमधून एकही धाव निघालेली नाहीये. एक चेंडू त्याने फेस केलाय. वेलेकडे थोडंसं लक्ष द्या. आणि खऱ्या अर्थानं 6 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला 5 गोलंदाजे यूज करणं गरजेचे आहेत. 2 षटकांचा स्पेल किरण पाटीलचा पहिला आणि आता हा पहिला षटकाचा स्पेल आपण पाहतोय. हो, फुल टॉस वरती सूरज क्लीन बॉल्ड. ठाणे जिल्ह्यात लागलाय रवीर चोरगे नाव गाजलंय. अक्षरशः आता मात्र शेवटच्या षटकांमध्ये वाताहत होताना दिसते, पडझड होताना दिसते राजनोली जिल्हा परिषद गट संघाची. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 4 बॅटर्स बाद झाले आणि आता या ओव्हरची सुरुवात देखील विकेटनं. फुल टॉस होता परंतु थोडंसं शफल केलं होतं आणि पायांच्या मागून लेग स्टिक गुल केली आहे, दांडी गुल केली आहे गोलंदाज मनोजनं. वेग भन्नाट आहे या गोलंदाजाकडे देखील आणि त्या वेगातच बीट केलंय सूरजला. पण संधी होती खरं तर सूरजकडे. थोडी जरी बॅट लावली असती तर कदाचित तेथे चौकार त्याला प्राप्त करता आला असता. मात्र चूक केली आहे त्याने. चेंडूची लाईन पूर्णपणे मिस केली आणि सूरज जोशीने देखील निराश केलंय बॅटिंगमध्ये. हो, आणि पहिल्या तर सूरजने इष्ट्या दाखवल्या जे त्या ठिकाणी संधी दिली गोलंदाजाला आणि ती संधीचं सोनं केलंय मनोज घाटाळनं. आणि आपण घाटाची बॉलिंग ॲक्शन जर पाहिली तर ज्यावेळी तो चेंडू डिलिव्हर करण्यासाठी येतो त्यावेळी मात्र हलकीशी उडी घेत असतो आणि त्याकडे मात्र कधी कधी बॅटरच्या नजरासुद्धा मात्र कधी कधी येत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये पाहतो की फार मोठमोठ्या चुकासुद्धा घडत असतात, मिस्टेक होत असतात. सध्या ड्रोन कॅमेरा आपण पाहतोय सर्व हे चित्र कॅप्चर करत असताना SK एंटरटेनमेंटच्या वतीने ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. शंकरजी गुलवी आणि त्याची संपूर्ण हे टेक्निकल टीम. जबरदस्त हे टेलिकास्ट आपण पाहिलं. आणि आता नवीन बॅटर ठाकूरपाड्याचा ठाकूर मैदानामध्ये आलाय. वेदांत ठाकूर उगवता तारा आहे. हो, जबरदस्त वेग. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क नव्हता. विकेट किपर बॉलवर पोहोचेपर्यंत मात्र 1 धाव तिथे मिळते. थोडीशी एज लागली होती, मिडल करता आलं नाही.
आणि 50 धावा या सिंगलच्या मदतीनं मात्र कंप्लीट होत असताना राजनोली जिल्हा परिषद गट संघाच्या. हो, आपण धावसंख्या छोटी म्हणू शकत नाही, मोठी म्हणू शकत नाही, परंतु लढण्यासाठी या धावा चांगल्या प्रमाणे इथे जोडलेल्या आहेत. आणि अजूनही पाहिलं तर या पहिल्या डाबातील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 4 बॉलमध्ये किमान 2 चांगले फटके जर इथे आले तर मात्र हा सामना क्रीडा रसिकांना मात्र खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध करणारा असू शकेल. खरं तर एक फायटिंग टोटल पर्यंत तर ते पोहोचलेलेच आहेत. 50 धावा देखील इकडे खराब स्कोर नाहीये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, बघितलं गोलंदाजाने बाउन्सरचा वापर केला, परंतु फलंदाजाच्या आवाक्या बाहेर होता, त्यामुळेच वाईट घोषित करतायत पंच. एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली गोलंदाज मनोज घाटाला. आणि चला यानंतर दोन्ही टीम्स रेडी राहा, कारण हा सामना कंप्लीट झाल्यानंतर आपण फायनल सामन्याची जी नाणेफेकी आहे ती मात्र संपन्न आपण करणार आहोत. परंतु रेडी राहायचं आहे. मकरंद स्पोर्ट मुठवल आणि वीरेंद्र येवई. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. हो, जबरदस्त फाटका, अगदी जागा बनवली चांगल्या प्रमाणे. तिकडे मात्र क्लास केलाय, परंतु स्क्वेअरला शतशक आहे की बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये येऊन चुना उचलून फेक करतोय. तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. या फटक्यावरती ताकदीचा वापर नव्हता, फक्त युक्तीचा वापर केला आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 2 रन्स मात्र त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. खूप चांगला फटका होता हा, रचनात्मक फटका, काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळालं बॅटरकडून स्कूप करत असताना इम्प्रोवाइज पद्धतीनं, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं. क्वालिटी क्रिकेट, गुड क्रिकेट ऑल अराउंड. 2 धावांनी धावसंख्या 53, 7 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. मनोज घाटाच्या या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. समोर खेळलाय मात्र टायमिंग नाहीये. बॅक टू द बॉलर, इट्स अ डॉट बॉल. या क्षणाला मात्र डॉट चेंडू परवडणारे नाहीयेत, कारण तुम्हाला इथून प्रत्येक चेंडूवरती सिंगल, डबल, तिहेरी, चौकार, षटकार शोधावा लागतील. आणि आता मात्र फक्त या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वातावरण जर पाहिलं तर अगदी शांतमय वातावरण सध्या आपण पाहत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुखपाडा बागगाव या ठिकाणी. कडक शॉट, ओव्हर पिच बॉल, फटका हवेत खेळला, शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि तिकडे पकडलाय बलवान दळवी. त्याचे हातच बलवान आहेत आणि झेल कसा तो सोडणार. विकेटचं पतन. खडे खडे लॉफ्टेड शॉट मारला होता, मात्र डोकं जास्त स्थिर नव्हतं आणि बॉल देखील बराच उंच गेला, उंची अधिकची लाभली, त्यामुळेच तिकडे संधी मिळाली बलवानला. आणि जबरदस्त कॅच कंप्लीट करत असताना बलवान दळवी. विकेट नंबर 8चं पतन झालंय. नीरज पाटीलच्या खेळीचा अंत झालाय. धावसंख्या 53. शेवटचा चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत च्या सोबतीला राकेश आलाय. शेवटचा बॉल. काय सस्पेन्स असेल या शेवटच्या चेंडूवरती. लेफ्टी बॅटर आहे गोवेचा हा खेळाडू आणि आमच्या सोबतीला गोव्याचे खेळाडू मिस्टर अमर पाटील सुद्धा जॉईन आहेत. या सामन्याचा आणि स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे कोणगावचे माजी उपसरपंच कुमारजी शशिकांत म्हात्रे, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच कोणगावचे निकेशजी म्हात्रे आणि रवीजी पाटील मेजर आहेत. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. लेफ्टीसाठी फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. दैवत वेलेकर सध्या आपण पाहतोय संघाला लीड करतोय. हे सर्व स्टार पाहतोय आपण या विभागातील आणि चांगली मॅच होणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून क्वालिटी क्रिकेट या सामन्यामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज मनोज घाटाल आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी चांगल्या प्रमाणे खेळ साकारलाय. 2 सफलता त्याच्या खात्यामध्ये पाहिल्या आणि शेवटचा बॉल सुद्धा परफेक्टली या ठिकाणी एस्ट्याच्या रोखाने हाताला होता. स्वतः गोलंदाज चेंडूला जाऊन उचलून फेक करतोय. तोपर्यंत शेवटच्या बॉलवरती आली 1 आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 54 धाबा 8 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना राजनोली जिल्हा परिषद गट आणि हा सामना एक्झिबिशन सामना जिंकण्यासाठी आमने लोणार जिल्हा परिषद गटाला 55 धाबांचं लक्ष समोर असेल. त्या धाबांचा आता पाठलाग कशा रीतीने केला जाणार. तोपर्यंत 2 मिनिटांचा ब्रेक असेल आणि जाऊया आपण DJ लवकुश यांच्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
करूया. आज आपल्यामध्ये पाहू शकाल या स्पर्धेचं आनंद घेण्यासाठी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी कोणगावचे उपसरपंच कुमार शशिकांत म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. आपण जी स्पर्धा पाहतोय ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आमने लोणार प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरा आणि खऱ्या अर्थानं सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा. तब्बल 5 दिवस रात्रीचा खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आणि त्यामध्ये आपण कुमार शशिकांत म्हात्रे साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या शुभ हस्ते. तदनंतर उपसरपंच कोणगावचे अनिकेतजी म्हात्रे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की आपणही या आपलाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. सर्वांचा फायनलचा टॉस आहे. एक्झिबिशन सामना संपन्न झाल्यानंतर आपण तो टॉस करणार आहोत, याची आपण नोंद घ्या. अनिकेत म्हात्रे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर मेजर रवीजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की आपणही या आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मेजर रवीजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर खऱ्या अर्थानं क्रिकेटचा जर आपण खेळ पाहिला तर पूर्वीचा काळ गाजवलाय. गोवेगावचे मिस्टर अमरजी पाटील आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण या आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. मिस्टर अमर पाटील यांना आपण इथे सन्मानित करतो आणि जाऊया आपण पुन्हा एकदा DJ लवकुशकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. करणार आहोत. आदरणीय शरद पाटील मुठवळ यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना येथे आपण सन्मानित करत आहोत. शरद पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत व्यासपीठावरती. मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि शरद पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. बाळरामजी मेहेर आणि अनंत केन यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. आदरणीय बाळरामजी मेहेर 7 स्टार कमिटी मेंबर या स्पर्धेकरिता या 7ही सिताऱ्यांची मेहनत मित्रांनो आपल्याला बघायला मिळाली आणि येथे आलेल्या प्रत्येकी पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान आपण देतोय. त्यानंतर आदरणीय नवनाथ पाटील यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. बाळरामजी मेहेर यांचे अगदी ते जवळचे मित्र आहेत. नेहमीच ही हेवन जोडी आपल्याला कुठेही कोणत्याही कार्यक्रमामध्ये बघायला मिळते, सुखदुःखामध्ये सोबती. आणि हे दोन मित्र आणि आज आपण पाहतोय की बाळरामजी मेहेर आणि अनंत केन यांच्या शुभ हस्ते नवनाथ पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. एका बाजूला एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना त्या ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर आदरणीय तुकाराम भोईर यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तुकारामजी भोईर यांना आपण सन्मानित करतोय आणि तुकारामजी भोईर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. क्या बात आहे. त्यानंतर चोरगे साहेबांनी सांगितलं की नांदकर गावचे आणि खूपच भोळा माणूस म्हणजे प्रसिद्ध भोळा माणूस म्हणूनच त्यांना ओळखलं जातं आणि मायाळू प्रेमळ माणूस
द्वारकानाथ जाधव यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे या ठिकाणी सन्मान संपन्न करावा सेमेस्टर कमिटीला. मॅच थांबवायचे पंच. आदरणीय क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की स्वर्गीय मोतीराम चोरगे आणि स्वर्गीय बाबू पाटील खरं तर हे जवळचे मित्र आणि आज त्यांचे दोन्ही व्यक्तिमत्वांचे सुपुत्र देखील जवळचे मित्र आहेत. स्वर्गीय बाबू पाटील आणि स्वर्गीय नक्कीच मोतीराम चोरगे आणि त्यांच्या दोघांचे सुपुत्र आज आपण पाहतोय. ते देखील अगदी क्लोज फ्रेंड्स जवळचे मित्र बघायला मिळतात. आदरणीय दिलीप पाटील आपलं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि त्यांचा सन्मान नक्कीच त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आदरणीय दिलीप पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. जवळचे सवंगडी मित्र आज एकाच मंचावर एकाच स्टेजवर आपल्याला बघायला मिळतात. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय शरद केने यांचा देखील सन्मान आपण येथे करत आहोत. शरद केने यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर सन्मानित करत आहोत. मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. रवी जाधव सर यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. क्या बात आहे. वन ऑफ द ग्रेट एक्स क्रिकेटर. जानवल गावातून अनेक मैदानं या खेळाडूंनी खरं तर गाजवलेले आहेत आणि त्याचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. फक्त आपण एका मिनिटामध्ये मॅच सुरू करतोय. किरवलीच्या स्पर्धेचे 2 दिवसाचे लॉट्स बाकी आहेत ते आपण कंप्लीट करूया. चला डे क्रमांक 3 दिवस क्रमांक 3 आणि पहिल्या 2 चिठ्ठ्या आपण या ठिकाणी नक्कीच स्वर्गीय साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी पहिल्या 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. दिवस क्रमांक 3 तिसऱ्या दिवसातील पहिला सामना असेल ओपन ग्रामीण मधून नक्कीच बादशाह 11 निंबवली कल्पेश केने यांचा संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्ध मयुरेश इंटरप्राइजेस भादवड हा पहिला सामना असेल तिसऱ्या दिवसातील. त्यानंतर दुसऱ्या 2 चिठ्ठ्या आपण लगेच काढूया. आपल्याकडे आता वेळ फार कमी, मॅच सुरू होते. चला योगेश दादा तुम्ही पुढच्या. चला गावदेवी पिसे ओपन ग्रामीण मधून गावदेवी पिसे वर्सेस जाणता राजा खारबाव. चला तर गावदेवी पिसे वर्सेस जाणता राजा खारबाव दुसरा सामना. सुरेश पारदीचा संघ जांभूळपाडा आणि त्यांच्या विरुद्ध असेल ही तिसरी लढत आहे. चला जांभूळपाडा विरुद्ध हरेश भाऊ 11 भावाळे बी. चला जांभूळपाडा विरुद्ध हरेश भाऊ 11 भावाळे बी. त्यानंतर चेरोबा स्पोर्ट वाशेरे वर्सेस गौरीपाडा कल्याण. चेरोबा स्पोर्ट वाशेरे वर्सेस गौरीपाडा कल्याण. आणि शेवटची लढत आहे तिसऱ्या दिवसामधून जयदुर्गा बी टेमघरपाडा वर्सेस शेवटची लढत आहे तिसऱ्या दिवसातील नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. चला तर अंतिम दिवस फायनल श्रीराम स्पोर्ट कोंडेरी वर्सेस आई एकविरा सांगे. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी वर्सेस आई एकविरा सांगे. त्यानंतर ही दुसरी लढत दयानंद चोरगे साहेबांच्या शुभ हस्ते देवगाव टायगर्स मुरबाड वर्सेस जरीमरी तिसगाव. साईका दिवाना सांगोडे वर्सेस चेरोबा स्पोर्ट मोहिली. त्यानंतर बोरशादे वाटाळी वर्सेस
जय हनुमान प्रसन्न वडवली. त्यानंतर शेवटची मॅच जय हनुमान भरे वर्सेस लास्ट मॅच साई श्रद्धा स्पोर्ट गुरवली. तर हे होते लॉर्ड्स. तर नक्कीच ही स्पर्धा देखील तुम्हाला येत्या दिनांक 9, 10, 11 या 4 दिवसांमध्ये मला वाटतं 12 तारखेपर्यंत आपल्याला बघायला मिळेल. आणि आता एक्झिबिशन मॅच चेसिंगला सुरुवात. रन चेस 55 धावांचं लक्ष असेल. सामना जिंकण्याकरिता किरण पाटीलच्या सोबतीनं बलवान दरबी आलाय. चला तर आमने लोणारकर एकदा होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर. मॅच आवडली असेल, पहिला डाव आवडला असेल तर आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल नीरजच्या विरुद्ध फोर्स केलाय, फटाका फुटला आणि काय फटकाही बघायला मिळाला. किरण पाटील वन ऑफ द ग्रेट बॅटर इन दिस असोसिएशन ॲज अ ओपनर आला आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करत असताना गोलंदाजीमध्ये देखील चांगला इम्पॅक्ट किरण पाटीलने टाकला आणि आता बॅटिंग करण्यासाठी बलवानच्या सोबतीनं ओपनिंगला आलाय. 55 धावा 6 षटकांमध्ये करायच्यात. नीरज पुन्हा एकदा स्वीप केला, शॉर्ट स्क्वेअर लेगला. ओ हो हेजिटेशन, धावबादचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, संधी होती. बलवानला देखील चांगला सूर गवसला आणि आता माझ्या सोबतीनं कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा एव्हरग्रीन कॉमेंटेटर अजय सर जोडले जात आहेत. थँक्यू सो मच समीर. पहिल्या बॉलवर खूप चांगला फटका, तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण. दुसऱ्या बॉलवर देखील फटका चांगला होता, पण स्क्वेअर लेगला फिल्डरला बीट करू शकला नाही किरण आणि कॉल राईट होता त्याचा, नाव घेतली नाही. ओहो व्हाट अ शॉट, जागा बनवली आणि बॉलला त्याची बरोबर जागा दाखवली. कव्हरच्या वरून इनसाइड आउट, चौकार. क्या बात आहे. एक्झिबिशन मॅच आहे, प्रेक्षणीय मॅच आहे, परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. यानंतर होणार आहे आमने लोणार प्रीमियर लीग या स्पर्धेतील फायनल सामना. किरण पाटीलच्या बॅटमधून थ्रू दी कव्हर्स, एक्सलंट स्ट्रोक, चांगला फटका बघायला मिळाला, चौकार त्या ठिकाणी आला. ओ हो यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय आणि त्याच्यावर एक धाव देखील पळून पूर्ण केली आहे. थोडीशी खराब सुरुवात नीरज पाटीलची. नीरज पाटील खरं तर पॉवर प्लेचा स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. गोवे संघासाठी नेहमीच त्याने चांगली कामगिरी केलेली आहे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण बघितलेलं, अगदी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील. पण येथे चौकार आल्यानंतर थोडासा तो भरकटलाय आणि थोडंसं प्रेशर कदाचित त्याच्यावर आलेलं दिसतंय, पण कमबॅक करावं लागणार आहे. 55 धावांचा पाठलाग करायचे सामना जिंकण्याकरिता ALPL टीमला. आमने लोणार क्रिकेट असोसिएशनची ही टीम आहे आणि दोन्ही संघांदरम्यान ही मैत्रीपूर्ण लढत आपण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल असेल फ्री हिट. बलवान दरबी ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल फेस करतोय बलवान आणि तो देखील फुल टॉस मिळाला आहे, परंतु टायमिंग 100% जुळवता आलेला नाहीये. डीप मिड विकेटचा खेळाडू बॉलवर पोहोचेल तोपर्यंत भरपूर मुभा होती फलंदाजांकडे. 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात. बलवाननं स्वतःचा अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या बिनबाद 10. सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांचं सर्वांवरच प्रेम आहे. अगदी आमच्यासाठी देखील पारितोषिक त्यांच्याकडून आलेलं आहे. कॉमेंट्री पॅनलसाठी खूप खूप धन्यवाद साहेब. आणखी एक थोडा कमजोरच बॉल होता, रिदम बरोबर आतापर्यंत पाहायला मिळालेला नाहीये या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा. हो नक्कीच कुठेतरी टप्पा मिळत नाहीये, नीरजला चुका करतोय. चर्चा आपण करत होतो की जरूर दयानंद चोरगे साहेबांचं जसं या विभागावरती खूप जास्त प्रेम आहे, तसं आज जरूर आम्ही ॲज अ कॉमेंटेटर आपले देखील आभार व्यक्त करतोय. समालोचन कक्षाकरिता देखील त्यांच्याकडनं आलेली कॉम्प्लिमेंटरी प्रेरणा देणारी ठरेल आणि नेहमीच त्यांचं विशेष प्रेम राहिलेलंच आहे. स्वीप करायचा होता किरणचा हा फटका बरोबर त्याला एक्झिक्यूट करता आला नाही. मनपसंत फटका आहे, नजर नव्हती चेंडूवर. बॉलला अगदी झटकून देण्याचा प्रयत्न झाला शेवटच्या क्षणाला, मात्र शरीरचा वेध चेंडूने घेतला. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 11 ALPL टीम. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा म्हणजे जो स्टार्ट मिळणं गरजेचा होता तो स्टार्टर आता या ठिकाणी मिळालेला आहे. आणि जरूर चर्चा आपण करत होतो की यानंतर मकरंद स्पोर्ट मुठवळ वर्सेस वीरेन स्पोर्ट एवई ALPLचा अंतिम सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि जरूर मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाला फायनल जिंकली तर 21,000चं कॅश प्राईज अरविंद भंडारी यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि 21,000
जय भोले ग्रुप आणि मकरंद स्पोर्टच्या समर्थकांना दिलं जाणार आहे. म्हणजे एकूण 42,000 त्यांच्याकडनं दिले जाणार आहेत. परंतु ते कधी? फायनल जर मुठवळ संघाने जिंकली तर. हो, आणि फायनल त्यांना खेळायचे आहे पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ वीरेन स्पोर्ट्स यवई या संघाच्या अगेन्स्ट. जबरदस्त त्यांची देखील कामगिरी राहिलेली आहे. पण मकरंद स्पोर्ट्स मुठवळ देखील लाजवाब खेळलाय. प्रत्येक पर्वामध्ये आपण बघितलंय, पहिल्या पर्वामध्ये सेमीफायनल पर्यंत पोहोचले, दुसऱ्या पर्वामध्ये देखील सेमीफायनल पर्यंत पोहोचले. दोन्ही पर्वामध्ये निराशा हाती लागली होती सेमीफायनलमध्ये, पण या पर्वामध्ये त्यांनी ते हार्डल ब्रेक केलंय आणि सेमीफायनल जिंकत असताना फायनलमध्ये धडक दिली. त्याच्यामुळे ELPL सीझन 3चा फायनल सामना जो आहे ना तो जबरदस्त होणार आहे. हो, नक्कीच यात तीळ मात्र शंका नाही. विनीत भगत आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि आता पहिल्या षटकामध्ये 11 धावा विदाऊट आणि लॉस. एक चांगली सुरुवात मिळाली आहे आमने लोणाड परिसरातील ह्या संघाला. जिल्हा परिषद गट आमने लोणाड, जिल्हा परिषद गट रानोली या दोन संघांदरम्यानची लढत आहे. चला गेम स्पीडअप करा थोडं, कारण यानंतर फायनल बाकी आहे. परंतु खास ही प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांसाठी. मेजवानी आणि समोर बलवान दलवी ऑन साइडला लॉफ्टेड इट. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला स्टॉप केलाय, अडवलंय आणि याच दरम्यान मिळत आहेत 2 धावा. बलवानच्या बॅटमधून या 2 धावा येतात आणि धावसंख्या 2 ने आता पुढे जाताना 13 वर. चांगला स्ट्रोक होता, पण क्षेत्ररक्षण देखील चांगलंच पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल फिल्डरचं, चौकार जाऊ दिलेलं नाहीये. 2 धावांनिशी धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले. विकेट्स काढावे लागतील रांजनोली जिल्हा परिषद गटाच्या टीमला, कारण टार्गेट जास्त मोठं नाहीये. 55 6 ओव्हर्समध्ये बनवायचे आहेत. हो, चांगला बॉल कटरचा वापर केलाय, परंतु जास्तच बाहेर निघाला, वाईड आहे. आदरणीय पिसेगावचे समाजसेवक अनंता पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सध्या आपण पाहतोय VIP डाईटचे दृश्य. अगदी ड्रोन कॅप्चर केलेलं आहे सर्व दृश्य, ट्राय करण्यात आल्या. इथे चांगला क्लास पाहायला मिळतोय आणि तसे बलवानसाठी स्पर्धा खूप चांगलीच राहिली आहे. परंतु सेमीफायनलमध्ये निराशा त्याच्या हाती आली आणि तो जसा आऊट झाला, विजय केने जसा आऊट झाला, संघ पूर्णपणे अडचणीमध्ये गेला. रोशन स्पोर्ट मुठवळ, छत्रपती शेठ भांबरे यांचा तो संघ होता आणि सेमीफायनलमध्ये ते पराभूत झाले मकरंद स्पोर्ट मुठवळच्या विपक्षात. मात्र यावेळेला आता आपण बघतोय की गोलंदाजी करत असताना किरणनं चांगला स्टार्ट मिळवला. त्याच्यानंतर आपण पाहतोय की अंतिमतः मनोजला देखील खूप चांगलं यश मिळालं आणि अक्षय थोडंसं मागणं राहिला जरूर, परंतु ओव्हरऑल ऑल बॉलर्सचं मी कौतुक करेन या परिस्थितीमध्ये जी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. खरं तर 4 षटकं फार चांगली बॅटिंग झाली होती. ओ, स्विचिटचा वापर केलाय, अफलातून एक्झिक्युशन. किरण पाटीलच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. प्रत्येक ठिकाणी त्याच्या मित्र म्हणे तेवढाही खराब चेंडू नव्हता. जसा बॅटर स्विच होतो, विनीतनं लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला होता, परंतु किरण पाटीलची नजर शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्याच्या मनगटामध्ये असलेली ताकद आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वाला दाखवून दिले किरण पाटील एक परफेक्ट बॅटर आहे. आज एक्झिबिशन मॅच मध्ये देखील काय फटकेबाजी करतोय, लाजवाब. कम्प्लीट पॅकेज आहे मी असं म्हणेन, कारण तो जेवढा दर्जेदार गोलंदाज आहे तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक तर त्याहीपेक्षा चांगला आहे असं मी म्हणेन. पण बॅटिंगमध्ये देखील जी इम्प्रूव्हमेंट त्याने केलेली आहे सातत्याने ती लाजवाब आहे. त्यामुळेच एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे आता पाहिलं जातं. हे व्यासपीठाचं दृश्य आहे, जणू काय एका राजाचं एक राज्यसभाच आपण बघतोय की काय, असं हे दृश्य आहे. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु एक चिकी सिंगल फार वेगाने धावले फलंदाज, थोडी जोखीम पत्करली होती. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 20 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपला या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर वाईट बॉल, तदनंतर एक सिंगल आली होती आणि त्याच्यानंतर चौकार आणि सिंगल. 20 धावा फलकावर लागल्यात, म्हणजेच पायाभरणी चांगली आतापर्यंत केली दोन्ही सलामीवीरांनी. हो, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि दोघे ओपनर आहेत, सातत्याने ओपनिंग करत आलेले आहेत, म्हणून त्यांच्याकडे असलेला तो अनुभव आणि अंडर प्रेशर किरणनं चांगले फटके खेळत आणि एका बाजूला बलवाननं त्याला चांगली साथ दिली आहे. कमी गतीने टाकला, ऑन साइडला उडवला बॉल, मिस टायमिंग, बॉल हवेत, स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप. सूरज जोशी त्या ठिकाणी उपस्थित होते, वन ऑफ द सिनियर क्रिकेटर, आणि त्याच्याकडनं चूक होते. बलवानला जीवनदान त्या ठिकाणी मिळतोय. अशा प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील ही मॅच जर तुम्हाला जिंकायची असेल तर.
अगदी सहज तो झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता सूरजनं. बराच उंच गेला होता हा फटका आपण बघतोय. अगदी आकाशाला गवसणी घातली होती, परंतु बॉल खाली होता. फिल्डर सूरज आणि बघा अखेरच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. एक चांगली संधी चालून आली होती विकेट प्राप्त करण्याची, परंतु ती संधी दवडली गेली आहे. विनीत थोडासा नाराज जरूर असणार आहे गोलंदाज. चांगले प्रयत्न त्याचे सुरू आहेत. विनीत भगत एकतर फलंदाजीमध्ये अपयश आलेलं आहे आणि ते अपयश धुवून काढण्यासाठी त्याच्याकडे बॉल तर आलेला आहे, तो स्वतः कॅप्टन देखील आहे. इकडे त्यांनी संधी निर्माण केली, पण क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं देखील गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये. धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 22. हो नक्कीच फिल्डिंगची साथ इथे द्यावी लागणार आहे. 21 धावा आहेत. पुन्हा रिव्हर्स स्वीप रॅपिडली बॉल बाहेर काढले पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. ठाणे जिल्ह्यात युवा वीर नानाचा नाव आहे ट्रेंडिंगला. ठाणे जिल्ह्यात लागलाय रवीर चोर. स्विच हिटवर या अगोदर देखील स्विच हिटचा फटका आपण बघितला होता, तेव्हा एनफिल्डच्या वरून खेळला होता. यावेळेला मात्र अगदी जमीन लगत मारला, परंतु प्लेसमेंटला जवाब गॅपमध्ये आणि अगदी चुटकी सरशी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार किरण पाटीलच्या बॅटमधून. दमदार सुरुवात आहे. 55 धावांचा पाठलाग करत असताना आमने लोणाड जिल्हा परिषद गटाच्या संघाची. धावसंख्या बिनबाद 25. वॉट स्टार्ट. पॉवर प्ले पूर्णपणे आपल्या नावी केला असं म्हणूया आपण, आणि एकही गडी गमावलेला नाहीये, ही महत्वाची बाब. एकूण 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि आता येणारे 24 बॉल बाकी आहेत आणि 30 धावांची गरज आहे. मॅच पूर्णपणे ALPL टीमनं आपल्या बाजूनं झुकवली आहे असं आपण म्हणू शकतो. आमने लोणाड जिल्हा परिषद गटानं आपल्या बाजूनं झुकवली आहे. राजनोली जिल्हा परिषद गट आता थोडासा बॅकफुटला बघायला मिळतोय, आणि मॅचमध्ये जर त्यांना पलटवार करायचा ना अजय सर, विकेट शिवाय पर्याय नाही. आणि हा दुसरा सामना या दोन्ही संघांदरम्यान. 1-0 ने आघाडीवर ऑलरेडी आमने लोणाडचा क्रिकेट संघ आहे, कारण पहिला सामना जो अंडर-25 ची जी कॉम्पिटिशन होती स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक रांजणोलीच्या मैदानावर, त्या स्पर्धेमध्ये तेथे सामना झाला होता. तेथे देखील आमने लोणाड संघाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत असताना बाजी मारली होती, आणि आज देखील आतापर्यंत तर पारडं जड दिसतंय. पण क्रिकेटचा खेळ आहे आणि प्रतिस्पर्धी संघाकडे देखील गुणवंत खेळाडू आहेत, ते देखील कमबॅक करू शकतात. नक्कीच, आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. आपण अनेकदा पाहिलं क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नसते. आणि नेहल मात्रे, सागर मात्रे, आदेश तिसकर यांच्याकडनं शुभेच्छा येतात, किरणसाठी येतात, आणि जरूर त्यांचं देखील आपण करूया. या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. जयेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलाय. दरम्यान आपण पाहतोय की फार मोठ्या संख्येने व्यासपीठ मान्यवरांनी फुलून आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आमने लोणाड या परिसरावर इथे असणारे हे प्रेम आहे, आणि ALPL या स्पर्धेवरती असणारे मान्यवरांचं प्रेम पाहायला मिळालंय. थोडंसं बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं जयेशाला गोलंदाजी करण्यासाठी. डॉट बॉलनं सुरुवात करतोय जयेश पाटील. बलवान थोडंसं मी म्हणेल ऑफ कलर दिसला, जसं की त्याला ज्या सुरुवातीसाठी ओळखलं जातं ती सुरुवात त्याला मिळवता आलेली नाहीये याच मॅचमध्ये. हो, मात्र एक जीवदान देखील त्याला मिळालेलं आहे. थोडासा जरूर चाचपडलाय. डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज जयेश पाटीलनं. जयेश पाटीलकडे प्रचंड अनुभव आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, चेंडू वळवण्याची चांगली क्षमता त्याच्याकडे आहे. बाहेर काढला होता, तिकडनं खेचलाय ऑन साईडला, बॉल हवेत आहे, फिल्डर बॉल खाली. आता चूक झालेली नाही, सचिननं टिपलाय झेल आणि फलंदाज फेल. बलवंत दळवी. ऑन इज वे. समाजसेवक माणूस भला मनाने है साधा. अरे समाज से खूपच जास्त ऑप्शनच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न केला. कदाचित जसा बॉल जेवढ्या बाहेर होता, जेवढी जागा होती बॅटरला, सहजच पॉइंटला किंवा कव्हरला तो खेळू शकला असता, परंतु बलवान थोडासा प्रेशरमध्ये होऊन फटका एक्झिक्यूट करण्यात आला, आणि त्याचा फटका मात्र बसतोय. विकेट मिळाली. 25 धावा स्कोर कार्डवरती असताना जयेश पाटील लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. त्याचे चेंडू खरं तर डावखोऱ्या फलंदाजासाठी स्वाभाविकपणे आतमध्ये स्पिन होतात, परंतु हा बॉल त्याने बाहेर वळवला होता, थोडासा उलटा टाकला होता. सोडून दिला तर कदाचित वाईट मिळाला असता, परंतु मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाहीये बलवंत दळवीला. तो बाद झालाय. 25ला 1. क्या बात आहे. चला, मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाकरिता पारितोषिक फार मोठ्या प्रमाणात लागत आहेत. दयानंद सोरगे साहेबांकडनं आता नुकतंच अनाउन्समेंट करण्यात आलेलं आहे की फायनल जर जिंकली मुठवळ संघानं तर रोख रक्कम 25,000चं कॅश प्राईज मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाला दिलं जाईल, आणि अरविंद शेठ भंडारी यांनी देखील 21,000चं कॅश प्राईज लावलेलं आहे. क्या बात आहे.
कमालीची पारितोषिक आहेत. संघाला तर आहेच 21,000 रुपयांचं पारितोषिक आणि यस दयानंद चोरगे साहेबांकडून तब्बल 25,000 आहेत आणि अरविंद शेठ भंडारे यांच्याकडून तर जय भोले ग्रुप आणि मकरन स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या समर्थकांसाठी देखील 21,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अतिशय आगळीवेगळी अशी पारितोषिक मान्यवरांच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत. क्रिकेटचे खऱ्या अर्थाने निस्सीम चाहते इकडे उपस्थित झालेले आहेत. बरेचसे चाहते ऑनलाईन आनंद लुटतायत या स्पर्धेचा. संदीप पाटील सावध यांच्याकडून किरण पाटीलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत या सामन्यामध्ये. किरण अजूनही खेळपट्टीवर आहे. आदित्य आलाय. सुरेख बॉल थोडासा खाली राहिला, फिरला आणि बॅटरला फिरवलंय. डॉट बॉल. एक सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. डीवाय फाउंडेशनचे उपाध्यक्ष आदरणीय दीपकदादा केने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी दीपकदादा केने आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. लखनजी पाटील उपाध्यक्ष आमने लोणार क्रिकेट असोसिएशन. पुढचा बॉल यावेळेला शॉर्ट बॉल फुल केलाय. फुल पॉवरफुल डिलाइटफुल सक्सेसफुल षटकार. व्यासपीठाला सलामी दिली आहे आदी वाकडेनं. वन साइड हीरो हाय वन साइड हीरो. क्या बात आहे. दीपक दादा केने यांचा सन्मान होतोय आणि वन साइड हिरोचा हा ब्रँडेड सिक्सर बघायला मिळतोय आणि या षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये केलंय कमबॅक. जयेश पाटीलचा शॉर्ट बॉल आणि काय खेचलाय अगेन्स्ट द टर्न. व्हॉट अ ग्रेट एक्झिक्युशन. फुल अँड पॉवरफुल. काही समर्थक मला वाटतं सेल्फी घेण्याकरिता आलेले आहेत परंतु बस आता यानंतर कोणी येऊ नका मैदानाच्या आतमध्ये. वन साइड हिरो आदी वाकडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत आणि सेल्फी घेत आहेत. क्या बात आहे. खुश झालाय. तोडो भागो भागो जल्दी. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा खेळाडू आहे. मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय त्याने जबरदस्त खेळ सादर केलेला आहे आदित्य वाकडे. आणि चालू सामना जोही संघ जिंकेल त्यांच्याकरिता रोख रक्कम 11,000चं कॅश प्राइज दयानंद चोरगे साहेबांकडनं दिलं जाणार आहे. क्या बात आहे. आणि सध्याच्या घडीला आमने लोणार जिल्हा परिषद गट ड्रायव्हिंग सीटवर या मॅचच्या जयेश. ओहो हो पुन्हा परंतु इथे मिस टायमिंग. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहे. जयेश पाटीलने केलाय पलटवार. आदी वाकडे बॅक टू डग आउट. मनाने ऐसा आहे फेमस सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा. थोडासा पुढे टाकलेला बॉल एस्टनच्या रोखानं होता. यावेळेला टायमिंग जुळवता आलं नाहीये आणि विनीत भगत बॉल खाली डीप मिड विकेटला. चांगलं जजमेंट त्याचं. चांगला पलटवार केलाय गोलंदाज जयेश पाटीलनं. 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. एक मोठा फटका जरूर आलाय या षटकामध्ये. त्या व्यतिरिक्त मात्र पूर्णपणे गोलंदाज जयेश पाटीलचं वर्चस्व राहिलंय. आदित्य वाकडे बाद झालाय. धावसंख्या 2 बाद 31. अजूनही 24 बनवायचे आहेत. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे परंतु या सामन्याने थोडीफार का होईना मॅचला कलाटणी दिलेले. हो या षटकानं मॅचला कलाटणी दिलेली आहे आणि असं वाटतंय की आता कमबॅक सुरू झालेला आहे. जयेश पाटीलनं 2 विकेट्स घेतल्यात. जिथे आपण बघतोय की बलवान आणि आदी वाकडेला महत्वाचं म्हणजे त्याने बाद केल्या आणि आता नवीन बॅटर अक्षय थेटे आलाय. 24 अजूनही विजयापासून दूर आहेत. 19 बॉलचा खेळ खरं तर बाकी आहे. पेपरवरती समीकरण सोपं दिसतं परंतु या परिस्थितीमध्ये हे जे वातावरण आहे या वातावरणामध्ये धावांचा पाठलाग करणं सोपं नाहीये. धावा चेस करणं सोपं नाहीये. आपण काल नाही पहिल्या रात्रीपासून पाहतोय. हो अगदी ALPLच्या या तिसऱ्या पर्वामध्ये आपण बघितले 10 बॉलमध्ये 10 झालेल्या नाहीत. 4 बॉलमध्ये 4 देखील एका मॅचमध्ये झालेल्या नाहीयेत. रन बॉल इक्वेशन आल्यानंतर देखील फलंदाज चाचपडलेले आहेत. शेवटी क्रिकेट आहे. आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्विकर बॉल पायावर आदळला. अपील परंतु अपील फेटाळून लावले पंच निरंजन सावंत यांनी. लेग बाईटचा मात्र इशारा केलाय. 1 धाव शेवटच्या बॉलवर. चांगली गोलंदाजी. सक्सेसफुल षटक जयेश पाटीलचं समाप्त झालेलं आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2 बाद 32 आणि आता समीकरण उरलंय या एक्झिबिशन मॅच मध्ये 18 चेंडू 23 धावा. समाजसेवक आहे लय छान गावागावात
आदरणीय भावेश गोरे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा हा जो दृश्य अजय सरांनी बरोबर उल्लेख केला की एखाद्या राजाची सभा सुरू आहे की काय, जसं हा शामियाना भव्य व्यासपीठ. खरोखर मंडप डेकोरेटर्स आम्ही कौतुक करू, जसं सजावट आपल्याला क्रीडांगणाची बघायला मिळालेली आहे. येस, स्क्रीनच्या उजव्या बाजूला आमचं श्री सुरेश काशीनाथ चौधरी कॉमेंट्री बॉक्स आहे. डाव्या बाजूला आपण टॉस बॉक्स बघतोय. सगळं कसं ओके मध्ये. नक्कीच डिसेंट. परंतु मॅच आता कुठे ओके मध्ये आहे, कोणाच्या बाजूनं त्याचा निकाल येणं बाकी आहे. हो, कारण थोडंसं पारडं खरं तर आमने लोणाड जिल्हा परिषद गटाचं जड दिसतंय. पण येथून सामन्यामध्ये पलटवार तर आपण बघितलाय मागच्या ओव्हरमध्येच राजनोली जिल्हा परिषद गटाकडून. आणि आता गोलंदाजीसाठी राकेशला आणलं गेलंय. गोवे गावचा खेळाडू. पहिल्या षटकामध्ये नीरजला बघितलं होतं, तो देखील गोवे गावचा खेळाडू. इनसाइड आउट लॉफ्ट केलाय कव्हरच्या डोक्यावरून. सुरेख फटका अक्षय थेटेच्या बॅटमधून. फिल्डर डीप मधून प्रयत्नशील आहे. हो, काय फिल्डिंग केली आहे. भरपूर दूरवरचा प्रवास केला होता बॉल पर्यंत पोहोचण्यासाठी. कौतुक करावं लागेल फिल्डरचं. 3 धावा जरूर मिळत आहेत. नीरज होता त्या ठिकाणी. हो, नक्कीच कौतुकास पात्र अशी फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली. परंतु फटका देखील तेवढा चांगला, थोडासा मागे आला. इनसाइड आउट. अक्षय थेटेचा हा क्लास आपल्याला नेहमीच बघायला मिळाला आहे. खरं म्हणजे ALPL मध्ये त्याच्या फ्रँचायझीकडनं खेळत असताना त्याचा फ्लॉप शो आपल्याला बघायला मिळाला. मात्र आता ह्या एक्झिबिशन मॅचमध्ये त्याच्याकडून अपेक्षा असेल चांगल्या रन्स त्यानं बनवाव्या. 20 धावा अजूनही दूर आहेत. 17 बॉल बाकी आहेत. ALPL टीमचा तो कॅप्टन आहे आणि ते त्याने टॉसच्या दरम्यान कबूल देखील केलं होतं. आता मात्र किरण पाटीलचा क्लास पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओहो, जबरदस्त एफर्ट. प्रयत्नांची पराकाष्ठा सचिन चौधरीनं केली. झेल तर निसटला, परंतु हा षटकार जाऊ दिलेला नाहीये. एकतर फार दुरून तो देखील आला होता बॉल पर्यंत. सुरुवातीला असं वाटलं की अगदी सेफ लँडिंग होईल या बॉलची. जागा बनवून समोर लॉफ्ट केला होता. क्या बात आहे. खरं तर आता मी तर विनंती करेन की आमने लोणाळ परिसरातील प्रेक्षकांना आपल्या पाहुण्या कलाकारांसाठी एकदा टाळ्या वाजवा. फिल्डिंग आवडली नाहीये का तुम्हाला? आवडली असेल तर होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर. भले ते आपल्या असोसिएशनच्या बाहेरील आहेत, परंतु ते खेळाडू आज ॲज अ गेस्ट म्हणून आपल्याकडे खेळण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. बॉल हवेत होता. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फार दुरून ड्राईव्ह करायचं होतं, परंतु त्याच्यावरती फक्त मिळते एकच. या दोन्ही फलंदाजांचा आपण विचार केला तर इनसाइड आउट फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहेत. किरण पाटील पेक्षा चांगला इनसाइड आउटचा फटका मला नाही वाटत कोणी मारत असेल या परिसरामध्ये. फार मोठा क्लास आहे त्याचा. पण आक्षेप तेटे देखील ते फटके चांगले खेळत आलेला आहे. आणि गोलंदाज आपण बघतोय राकेश चेंडूला फिरकी देण्याचा प्रयत्न करतोय. संधी निर्माण करताना दिसलाय. विकेट मिळेल का? विकेट काढाव्या लागतील आणि टिचून मारा करणं गरजेचं आहे. धावसंख्या 37. फक्त आता 18 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा बॉल. ओहो हो, पुन्हा बॉल हवेत. विकेटची चर्चा करतोय आणि विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे. फायनली सूरज जोशीनं हा झेल पकडलाय. किरण पाटील ही मोठी विकेट आहे या मॅच मधील आणि किरणला दाखवलाय तंबूचा रस्सा. विकेट गॉन. स्लॉक स्वीपच्या प्रयत्नात होता किरण पाटील आणि हा बॉल जास्त खोलवर टप्प्यावर त्याला मिळाला. बघा, टॉप एज लागला. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, मात्र बॉल थोडा समोर गेला. हवेत मिस टाइम फटका आणि सूरजनं हा चांगला झेल संपन्न केलाय. एक सेट बॅटर आउट झालाय. 10 बॉल्सचा सामना केला किरण पाटीलनं. 16 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 3/37. विकेट या ठिकाणी आपण पाहतोय आणि इथून आता हळूहळू समीकरण बदलत चाललंय. मॅच मध्ये पलटवार रांदोली जिल्हा परिषद गटाचं आपल्याला बघायला मिळतं आणि काहीच वेळेत आपण बघतोय की युवा नेते आदरणीय वीरेन दयानंद चोरगे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. नेहमीच्या विभागासाठी सामाजिक बांधिलकी असणारं हे संपूर्ण कुटुंब आहे. स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे, त्यानंतर आदरणीय दयानंद चोरगे साहेबांनी वडिलांचा वारसा पुढे नेला आणि आज ही तरुणाई आपण पाहते की वीरेन दादा आज त्यांच्या वडिलांच्या वारशानं खरं तर वडिलांच्या पावलांवरती पाऊल ठेवत असताना सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात. फार मोठं देणं आहे खरं तर त्यांचं या विभागासाठी. हो, नेहमीच
अगदी क्षेत्र आपण बघितले तर सामाजिक असो, राजकीय असो किंवा शैक्षणिक असो, क्रीडा सत्र असो, क्षेत्र असो, त्यामध्ये फार मोठं योगदान ह्या चोरघे कुटुंबियांचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. नवीन बॅटर विनय पाटील, मॅन फ्रॉम पीसे. हो, बॉल अजिबात उमगलेला नाहीये. बॅट फार लवकर फिरली होती आणि बॅट कुठे आणि बॉल कुठे, भरपूर अंतर होतं. जबरदस्त मात्र गोलंदाजी. कम्प्लीट बीट प्लॅन मिस अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न होता आणि 13 चेंडू 18 धावांची गरज. मॅच आता रंगात आली आहे. पुन्हा एकदा कमबॅक झालंय जिल्हा परिषद गट रानोलीचं. पुन्हा फिरवलाय बॉल. याही वेळेला बॅटरला बीट केलंय. आणखी एक निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. राकेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पूर्णपणे आपल्या टीमला मॅच मध्ये परत घेऊन आलाय हा पठ्ठ्या. 12 चेंडूंचा खेळ बाकी, 18 धावांची आवश्यकता. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 3/37 आणि काय चेंडू वळवलेत राकेशनं. अब सही मायने में आग लग चुकी है मैदान में. 12 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. अक्षरशः सामना तापलाय आता. माहौल गरमा चुका है. आमने लोनार प्रीमियर लीग सीजन 3 में ये एग्जीबिशन मैच रोमांचक स्थिति में. टेन्शन आता वाढले जरूर दोन्ही टीमच्या पाठीराख्यांचं, कारण मॅच आता त्या टप्प्यामध्ये आलेली आहे. 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. ओमसाई आमने लोनार असोसिएशन क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 7 स्टारची ही मेहनत आहे आणि या 7ही सिताऱ्यांनी घेतलेली मेहनत आज रंग आणत असताना प्रेसिडेंट अध्यक्ष अनंताजी केने, लखन पाटील, राकेश दिगाडकर, बालाराम मेहर, कैलास पाटील, रामकृष्ण काकडे, अजित पाटील आणि याच दरम्यान च्या मान्यवरांची आपण या ठिकाणी वाट पाहत होतो. युवा नेते आदरणीय वीरेंद्र दयानंद चोरगे साहेबांचं ALPL सीझन 3 मध्ये शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम आदरणीय वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब. युवा नेतृत्व आपलं आमने लोनार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. सुस्वागतम ज्यांची आपण अगदी आतुरतेने वाट बघत होतो त्या पाहुण्यांचं, त्या मान्यवरांचं आगमन या बापगाव मुरुमच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये होत आहे. युवा नेते आदरणीय वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आमने लोनार प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये साहेब आपलं हृदयाच्या अंतकणातून स्वागत. वेलकम. आदरणीय वीरेंद्र दयानंद चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. खरं तर या स्पर्धेकरिता सर्वात मोठं योगदान आम्हाला कोणाचं असेल तर आदरणीय दयानंद चोरगे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण चोरगे परिवाराचं आणि त्यांच्याच या समर्थनाने आणि त्यांच्या आर्थिक पाठबळानं आपण यशस्वीरित्या ALPL ही स्पर्धा येथे संपन्न करू शकलो. 12 बॉल आणि 18ची गरज आहे. मॅच मधील आता पेनल्टी मिनिटच्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज जयेश पाटीलला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. सामना करेल बॅटर अक्षय थेटे, लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओहो, पहिला बॉल अपील. यस, इट्स गॉन. फिंगर गोज अप. बॅटर अक्षय थेटे बॅक टू द डगआउट. कमाल का टर्न अराउंड. होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. कमाल का टर्न अराउंड इस मैच में. एक समय 19 गेंदों में 24 रन चाहिए थे, अब 11 गेंदों में 18. ये क्विकर डिलीवरी थी, आर्म बॉल और बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं अक्षय थेटे. शायद वो उम्मीद कर रहे थे कि स्पिन होगी गेंद, थोड़ा सा धीमा डालेंगे, लेकिन पहली गेंद बिल्कुल बैंग ऑन टारगेट. कोई शंका नहीं थी अंपायर के मन में. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास चूक गए अक्षय थेटे. निराश होकर पेविलियन में लौटते हुए कैप्टन. चौथा झटका लगता हुआ आमने लोनार जिला परिषद गट को 37 पर 4. और अब दैवत वेलेकर मैदान में पहुंचते हुए बड़े हिट लगाने में माहिर है, लेकिन इतना आसान होने वाला नहीं है क्योंकि जयेश पाटिल घाट घाट का पानी पी चुके हैं. आपने देखा होगा उनको सिटी क्रिकेट में भी काफ़ी साल खेले हैं और सरौली के लिए अभी भी मेरे ख्याल से खेल रहे हैं. गजब के गेंदबाज है.
अगदी बरोबर. आणि या ठिकाणी आता दैवत वेळेकर वेळेवरती आलाय का, हाच प्रश्न आहे. 11 मध्ये करायच्यात 18 धावा. प्रेक्षक आणि प्रेक्षक प्रत्येकी स्टँड मध्ये आता प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात. सौमिक केबल नेटवर्क डगआउट मध्ये थोडीशी आता शांतता आपल्याला बघायला मिळते खरं तर. आणि हे पहा, स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे बाबांच्या नावानं स्टँड तयार करण्यात आलेला आणि त्या स्टँड मध्ये देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक या क्रीडा सोहळ्याचा, या क्रीडा महोत्सवाचा आनंद घेत असताना. आणि पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. ज्या जयेशनं 2 विकेट्स घेतल्या ना, आपण पाहतोय किरण पाटील आणि बलवानला जिथे बाद केलं ना, तिथूनच मॅचला एक कलाटणी मिळाली आणि तोच जयेश आता गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा. थेटेला आउट केलं, परंतु दया का आना बाकी है और आ चुके. जी हाँ, दया ने कहा ये गेंद तो गया और गया बाउंड्री लाइन के बाहर. सिक्सर. या ठाणे जिल्ह्यात युवक कबीर नाना चला हाय ट्रेंडिंगला ठाणे जिल्ह्यात लागलाय रवीर चोरगे. हल्की सी शॉर्ट पिच गेंद थी, गेंद घूमी जरूर लेकिन वहां पर मौका था बैटर के पास और पूरी ताकत इस्तेमाल में लाते हुए. और यही तो उनकी वो पावर हिटिंग है जिसके लिए दर्शक उनके खेल पर फिदा होते हैं. जबरदस्त प्रहार, आते ही छक्का जड़ दिया है दैवत वेळेकर ने. अब 10 गेंदों में चाहिए 12 रन. छा गए, आते ही छा गए. पहिलाच बॉल फेस करत होता आणि त्या ठिकाणी खूप चांगला पेस आता डावाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 10 मध्ये करायच्या त्या 12 धावा. 10 balls are remaining and 12 more runs to win. जयेश पुन्हा एकदा. ओ, यावेळेला नो लुक स्ट्रोक खेळण्याचा अंदाज आणि इथे अपील करण्यात आली होती. धावबाची संधी आहे. विनय पाटील सुसाट निघाला होता आणि एक्झॅक्ट गोलंदाज सांगतायत की बॉलर गोलंदाजाच्या मध्ये आलाय, डेंजर एरिया मध्ये आलाय आणि जरूर नक्कीच. आणि पंचांच्या मध्ये आल्यानंतर कधी कधी जे निर्णय आहेत ते बॅटरच्या फेवरला जात असतात. ये देखिए, ये नो लुक शॉट भी खेलना पसंद करते हैं, वही कोशिश हुई थी और गेंद डालने के बाद कहीं ना कहीं अंपायर और बैटर के बीच में से गुजरे थे वहां पर गेंदबाज, तो वहां पर अंपायर ब्लाइंड स्पॉट पर चले गए. लेकिन यहां पर देखिए विनय का काम तो तमाम हो चुका है. जी हाँ, विनय रन आउट हुए हैं. मैच कभी यहाँ तो कभी वहां, कभी इस गली तो कभी उस गली. ये मैच आखिरकार जाएगा कहाँ? आने वाला कल नहीं आज ही बताएगा. धावबाच्या स्वरूपामध्ये विनय कुठेतरी निघाला, तो त्याच्याच भ्रमात निघाला होता. दैवाचं लक्षही नव्हतं खरं तर. गोलंदाजाची अपील सुरू होते आणि त्याच्यानंतर मोनिश पाटील त्याचा हिट, अगदी त्यांना ऑफ ब्रेक टाकला विकेट कीपर असताना. यस, धीमी गति की गेंद और नॉन स्ट्राइकर से एंड पर बैटर का काम किया है तमाम. 9 गेंदे शेष है, 12 रनों की आवश्यकता. आमने लोनार्ड क्रिकेट एसोसिएशन की टीम को ये मुकाबला जीतने के लिए, आमने लोनार्ड जिला परिषद की टीम को जीतने के लिए. जयेश चतुराई से परिवर्तन कर रहे पेस में, दैवत अभी भी उनके सामने. एक और शानदार गेंद, कॉट बिहाइंड, एक और विकेट. करारा झटका. अब दया भी गया. जय जय श्री राम बोले. भीषण मुकाबला. 8 गेंदों का खेल बचा है, 12 रन चाहिए. 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं और अभी भी रणजित पाटील 6 आउट झालेत आणि अजूनही रणजित पाटील येतो म्हणजे फलंदाजी क्रम मजबूत आहे. मनोज खाटाल आता आलाय 8 मध्ये. आता इथून आपण पाहतोय 12 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रोमांच चेसिंग झालेलं नाहीये, ती स्ट्रीक कायम आहे या स्पर्धेमध्ये. राजनौली जिल्हा परिषद गट ऑन टू द टॉप नाउ. जहां राजनौली विभाग का क्रिकेट भी गजब का है, वहां से भी कई लेजेंड्स भिवंडी तालुका क्रिकेट में हमने देखे हैं और अब आमने लोनार्ड का क्रिकेट भी फल फूल रहा है. जोरदार संघर्ष होता हुआ गेंद और बल्ले के बीच में. जय चले नए बैटर के लिए, स्वीप लगाने का प्रयास, चूक गए. एकमात्र गेंद उन्होंने थोड़ी सी शॉट डाली इस ओवर में, उस पर छक्का लगा. पहले ओवर में भी वो गलती हुई थी, एक शॉर्ट पिच गेंद उस पर छक्का लगा था, लेकिन उसके अलावा जो बॉलिंग की है वो लाजवाब. और समीकरण अब देखिएगा 7-12, ये गेंद घूमी
7-12 आकड्याला महत्व फार मोठं आहे, परंतु आता इथून महत्वाचा बॉल आहे आणि रणजित पाटील त्याचा सामना करतोय. किमान 2 धावा तरी या चेंडूवरती घ्याव्या लागतील टीम आमने लोनाडला. शेवटचा बॉल देखील चांगला फिरलाय, प्ले अँड मिस. आणखी एक येतोय निर्धाव. सामना आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटचे 6 बॉल, 12ची गरज. बहुत दूर से बल्ला चलाया था, कुछ खास फुटवर्क नहीं था और वहां से बाहर से गेंद और बाहर की तरफ घूमी है. जबरदस्त गेंदबाजी का मुजाहिरा पेश किया है जयेश पाटिल ने. शानदार सफल स्पेल उनका समाप्त हुआ और अब आधा दर्जन गेंदों में 1 दर्जन रनों की आवश्यकता है. कमाल का मैच, उफान पर है मुकाबला. राजनौली जिला परिषद और आमने लोनार जिला परिषद के बीच में कांटे की टक्कर है. 6 गेंदों में 12 रन अब चाहिए आमने लोनार जिला परिषद गढ़ टीम को. सूरज गेंदबाजी के लिए आते हुए बाएं हाथ के गेंदबाजों की भरमार है और बाएं हाथ के गेंदबाज जब से आक्रमण पर आए हैं वहां से खेल बदला है. 4 ओवर में 30 चाहिए थे, उसके बाद 3 ओवर में 23 चाहिए थे, 2 ओवर में 18 चाहिए थे और अब आखिरी ओवर में 12 चाहिए. आणि आता आपण पाहतोय 6 बॉल्स. Check.